गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या वाजलेत 9 आता सध्या 9 वाजलेत आणि आमचं काम चालू आहे. अण्णा तर मोबाईल कोणाचा वाजतोय, पप्पांचा आहे का कोणाचा? सकाळी सकाळी गुड मॉर्निंगच्या टायमाला सकाळी आता 1 तारखेपासून मोटरचा हब्बा झालेला असते, त्याच्यामुळं सकाळचं लवकर लाईट येते 8:30ला. आमच्या बापूंनी मोटर चालू केली. हिरं आता नाही पाणी दिसत, खाली गेले वाईट वरनं दिसत नाही. आणि बापू तिकडं भिजावतात कडवा, पहिल्याच वाप्यावर पाणी लावले. भिजवायचं काम चालू आहे. तो का दारी धरतात. वरच्या शेताला जायचं होतं पण म्हणलं असतं ना कडवळावरच पाणी सोडा. कोथिंबीर ती हे करायची ना, काढायची मार्केटला न्यायला, आणि हे झाडायचं राहिले. वारं लय सुटले म्हणून झाडलं नाही. म्हणलं बघू वारं थोडं शांत झाल्यावरती हे करूया, झाडूया. भिजवायचं काम चाललंय सगळं. हरभऱ्याची भाजी काल परवा खुडून आणलेली वाळू घालायची राहिली. तशीच कॅरेट आता ऊन पडतंय म्हणून ठेवली तशीच. भांडी घासता घासता गेलती, म्हणलं बापू शेताला चालल्यात, भांडी घासायची राहिली. मोटर चालू केली ना, मग ती पाणी राहिलं टाकीत चाललं, खालीच चाललं होतं. ती धुवून म्हणलं त्यात पाणी लावावं, तर बरं भरतंय नेमकंच. गरम पाणी व्हायला धुणं धुवायला. ऊस तोडला गेला ठेवला, तर म्हणलं काय चाललंय बघा पोराला. आज चपाती बेसन केलंय मस्तपैकी थापी वड्यासारखं. चपात्या काय नाही थापलं तरी चालतंय की, काय त्याला. पाण्यात चपात्यांना जाळे झालाय, त्याच्यामुळे जाळायला लागले. आता एक जण करते आंघोळून, एक जण त्या घड्याळाचं पोरावलंय त्याला. एक घड्याळ मागावलंय तसलं देखणं, काय त्याचं नुसतं उगत चवनाचं. आता काय मागवाव तीच कळा नाही पोरा. त्याला मागावलंय आणि ती होतंय ढिलं. आता बसलंय त्याला अपडेट, आता आवाळ करायचा. आता कवा त्याला व्हायचं आवाळ वरून त्या तिकडं ऑनलाईन मागावले. आणि एवढं महागायची घड्याळ आणलेली ती गेली कुठं. ओरिजिनल आणली होती दोघाला, पण ती एकाचं राहिलं आणि एकाचं गेलं. बापूंच्या फुटली रात्री. बसवून आणते की देतात की बसवून काच घड्याळ. स्वयंपाकाची तयारी चालली. भाजी झाली, आता चपात्या 2-4 भाकरी केले की ओके. चला आता भांडी घासून घेते. एवढी नेमका सकाळ सकाळ गॅस संपलाय, त्याच्यामुळं भांडी लईच काळ होते. ती आता चुलीवर पातेली, चहाची पातेली ही कशी एवढी काळे होत नाहीत ना आपल्या गॅसवर. आता आणायला लागून भरून. बाप्पा आलं तिकडून दाऱ्या. आज वर नाही का पाणी न्यायचं बापू? नाही इकडं खोलले म्हणून म्हणलं. कडवा भिजवून न्यायचंय का? वांगी नाही भिजवत ती. समजत भिजवताय. बर काय चाललंय जेवायचं तर हे खायचं लक्षात. बघू घड्याळ कसलं घड्याळ मागवलंय ती तरी दाखव की देखणं. हो का घड्याळ कसलं मागवलंय. अगं त्या स्टेप मोठा झालाय ते काढतो. अगं पण त्यात ते आकडं तरी कळलं पाहिजे अण्णा. किती वाजलेत कसं कळायचं? ही बारीक बारीक टिंब दिसतात का बघू. ही हा त्याच्यावर आकडं लावायचं असतं. इथं 12, 1, 2, 3, 4 असं. आणि मिनिट काट आहे. स्पायडरमॅन असले का तो घड्याळ मागवले. हा काय लाका अवघड खेळ आहे राव तुमचा. आज आहे सोमवार. लसणाच्या ऑर्डरी पॅक करायच्यात, भाजीच्या पॅक करायच्यात. थोडीशी भाजी वाळली किलोभर. तर एका ताईंच्या दोघींची पावशेर या. ती पावशेर भाजी, एकांची अर्धा किलो. आणि दोघी तिघींना म्हणलं थांबा अजून ती वाळती या. 1 किलोभर वाळली या, वर ठेवली अशी झाकून. आणि हा लसूण पॅक करायचा आहे. आणि ह्याचं चाललं इकडं. काय तुझं सगळं उराकलंय का शाळेचं? डोकं विचारलं का? झालं का नेट ते घड्याळ?
गड्या नाही ती पिन काढायची बस निघली का नाही मग? एकच गुतली 4 निघले आणि एवढीच राहिली या काढती पण कर आता पाठते दुकानात गेला 30-40 रुपये घेतात नसतं तेच की हा करते ना नीट वाकडं चला असून दे. बापू चालले पाणी प्यायला. साडी वाळू घालावं लागेल आता हे ऊन पडलंय चांगलं. 2 दिवसाची खुडून आणली ती काय होतं मग पिवळी पडली म्हणजे खराब होती ना हिरवी राहत नाही वाळू नाही घातल्यावरती. आधी आता ही वाळूच घालते. ह्याला पण पाणी सुटतं लगेच असं कारण का ते आंबट असते ना भाजी त्याच्यामुळे पाणी सुटल्यागत होतं. वाळू घालते ह्यांना. मला कपडे धुवायचे ती पाणी लावलं होतं ह्याच्यात पाणी सुटलंय ना. कुत्राचं पिल्लू एक काय झालंय त्याला ते नीट व्हाय काय व्हायना नुसतं ये वाटते गार लागते माहीत एक तर त्याच्यात पाणी भरत आले. गरम पाणी असल्यावर कपडे धुवायला भारी वाटतं लय गार पाणी असल्यावर हे होते. सकाळचं असं मस्त वातावरण झालेलं आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग शुभ सकाळ. सकाळची ज्याच्या त्याच्या आपापली कामं चालू असते ती जी ती आपापल्या कामात व्यस्त असतं त्याच्यामुळे लय हे नाही करायचं. ए दादा ती साडी आण रे बाहेर. कोण आहे? ती साडी तिथं आण ग बाहेर. ती वाळू घालायची भाजी मला लय काम आहे. गौरीचा फोन आलाय काय काम आहे काय माहिती. दे. हॅलो हॅलो का ग? अब घरात आहे? बापू ह्याला खाया टाकायचं होतं. काय आता पुढल्या वर्षी टाका. बरं पुढल्या वर्षी मला काही घेणे आत्याला विचारल्यावर ना आत्याने खायाकडे टाकायचं तुम्ही म्हणा पुढल्या वर्षी टाका आत्याला. मला काय करायचं या तुम्ही जसं सांगाल तसं मी आत्याला सांगते. काय तवा माझं तरी हो का. पालक्याची भाजी मस्त आली आहे पण मिरच्या नव्हत्या म्हणून नेली नव्हती. रात्री बापूंनी मिरच्या आणल्यात बाजारातनं. आमच्या मिरच्या काय याय नाही ते चांगल्या गारट्याने सगळ्या खराब झाल्या. तर हे कडवाळा आलं गईला घालायला. आणि भेंडी पण गेली जळून मावा पडला ना माव्यामुळं नाही येत पाणी गेलं खाली. आता उद्या कसा वाटला हा व्हिडिओ सांगा सगळ्यांना. बाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ.